काय झालं, नॉनव्हेजचा वास ह्याला आला आणि सुटून इकडे आलेला आहे. तर हा लाल्या काळे एकटाच तिकडे. चला आता ह्याला नेऊन बांधायचं आहे. दुपारचं असं ऊन झालेलं आहे, 2 वाजलेलेत आणि ऊन लागतं तर काय करायचं. उन्हातच आम्ही भांडी घासतोय. आत्यानी सुरुवात केली घासायला, मी जाऊन आता भांडी धुणार आहे. तर दोघी मिळून आम्ही असं पटपट काम करतो. जेवण केलं, आवरलं आणि आता म्हटलं चला भांडी घासून घ्यावी. आत्यानी सुरुवात केली भांडी घासायला आणि चुलीवर काय चालू आहे बघा. आज 2 जरी वाजले तर आमची चूल चालूच आहे. तर इकडे भात घातलेला आहे शिजायला. गणेशला खायचं आहे अळणी पाणी आणि भात. तर तुम्हाला दाखवते इकडे मी आता जे शिजत घातलेलं आहे मटण. हा चमचा वेगळ्या ह्याच्यातला आहे. कुकरला आतमध्ये वजडी फ्राय लावलेला आहे. म्हणजे हे केलं आहे, फोडणी घालून कांदा टमॅटो अद्रक लसूण घालून ते फोडणी घातलं आहे. म्हणलं हा त्याच्या तो हलवलेला चमचा कुठं ठेवायचा म्हणून मी इकडे आणले. आता पाणीवरती गरम करायला ठेवले आणि हे बघा आपलं मटण असं मस्तपैकी आरावरती शिजत आलेलं आहे. शिजत आलं नाही, शिजलेलंच आहे. तर चला पाणी आधी काहीच घातलेलं नाही मी. आता हे पाणी एवढं गरम झालं की हे करायचं, त्याच्यामध्ये घालायचं आहे. तर भात पण शिजतोय आणि इकडे ताव मारून झालेला आहे. गणेश शेटचा ताव मारून, गणेश त्याला नको देऊ खायला. तर मग हा बेत कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर चुलीवरती बघा असं छान आर पडलाय आणि आपलं मटण शिजतंय. आणि आतमध्ये काय केलंय, कुकरला मी ती ही केलेली आहे, वजडी बारीक गॅसवर ठेवली आहे. छान कांदा टमॅटो कोथिंबीर मसाले असं भरपूर काय काय घालून. तर भांडी काय व्हायला लागलेत, उन्हाने सुकायला लागलेत. मग आपण काय करूया आता पटपट भांडी धुवून काढूया आणि जायचं आहे तिकडं. दिसते का तुम्हाला ज्वारी राहिलेली, ती ज्वारी काढायला जायचं आहे. तर चला मग, कसं वाटलं दुपारचं वातावरण कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या एका छान नवीन व्हिडिओमध्ये.